Hello everyone, welcome back to Math Edu. Today we study type third, that is when the value of x is x raised to power p form मध्ये, म्हणजेच x चा पॉवर आहे x, x square, x cube किंवा x square plus some constant term जसे की x square plus 1, x square plus 6, whatever it is. Then how to find particular integral. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण टाइप 1 आणि टाइप 2 चं पर्टिक्युलर इंटिग्रल कसं काढायचं ते पाहिलं. टाइप 1 मध्ये काय असतं, एक्सपोनेन्शियल फॉर्म e raised to x असतो. म्हणजे आपण काय करतो, d ची व्हॅल्यू कोएफिशियंट ऑफ x ने सबस्टिट्यूट करतो आणि जर 0 असेल तर त्यासाठी काय करतोय, फॉर्म्युला यूज करतोय, म्हणजे डिनॉमिनेटर 0 जर झालं तर. सेकंड काय होतं, ट्रिग्नोमेट्री होतं, sin ax plus b or cos ax plus b. तर त्या केसमध्ये काय करायचंय, रिप्लेस d स्क्वेअर बाय मायनस a स्क्वेअर. देन हिअर टाइप थर्ड, दॅट इज दी पॉवर फंक्शन, म्हणजेच एक्स रेज टू पॉवर पी. पीची व्हॅल्यू 1, 2, 3 वट एव्हर इट इज. पण एक्सच्या पॉवरमध्ये जर असेल देन हाऊ टू सॉल्व्ह ऑर हाऊ टू फाइंड पर्टिक्युलर इंटिग्रल. त्यासाठी सम फॉर्म्युलेज वी हॅव टू यूज. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल काढायचं आहे त्यावेळेला वी हॅव टू कन्वर्ट दी फंक्शन जे आहे डी फॉर्म मधलं त्याला कन्वर्ट करायचं आहे आयदर इन दिस फॉर्म 1/1 प्लस झेड किंवा 1/1 मायनस झेड किंवा 1 प्लस झेड रेस्ट टू पॉवर एन. म्हणजे यांची व्हॅल्यू 1, 2, 3 वट एव्हर इट इज. देन when we simplify 1/1 plus z, then its expansion is 1 minus z plus z square minus z cube. Same thing here, z दिलाय पण तिथे येणारी जी टर्म आहे ती डी फॉर्म मध्ये असणार आहे. ओके, त्यावेळेला आपण बघू. then next is 1/1 minus z, त्याचं एक्सपान्शन काय, 1 plus z square plus z cube plus dot dot dot, or 1 plus z raised to power n, then 1 plus nz, n into n minus 1 divided by 2 factorial z square. Okay, this is expansion. Then directly here we study one example how to solve the particular integral. We know that how to find complementary function. Just here we study how to find particular integral for each type. We know that how to find complementary function. Then here just we study how to find particular integral. आता याचं complementary function जर काढायचं असेल then first we write auxiliary equation, then we factorize and then we write the complementary function. Then here auxiliary equation is d cube minus 3d plus 2 is equal to 0. Just factorize this. Then what we get the factors, d is equal to minus 2, 1, 1. That is raised to power 3 जर असेल, 3 फॅक्टर्स येतात, raised to power 2 असेल तर 2 फॅक्टर्स येतात, जेवढा पॉवर असेल तेवढे फॅक्टर्स आले पाहिजेत. Then its complementary function is cf c1 e raised to minus 2x plus repeated root c2 plus x c3 e raised to power x. Then to find the particular integral, first we have to simplify this in the form of 1 plus z or 1 minus z in order to convert either in 1/1 plus z form or 1/1 minus z form. त्यासाठी काय करायचं, जी लिस्ट टर्म असेल d च्या पॉवरची, म्हणजे आयदर एक तर कॉन्स्टंट टर्म असेल किंवा इथं सपोज d ची टर्म असेल, लिस्ट पॉवर ऑफ d टर्म जी असेल ती काय करायची, आउटसाइडला घ्यायची. आता इथं काय कॉन्स्टंट टर्म, जर कॉन्स्टंट नसेल त्याच्याऐवजी समजा d ची टर्म असेल किंवा d स्क्वेअरची, ज्यामध्ये d चा पॉवर सर्वात लिस्ट असेल, म्हणजे एक तर तो 0 असेल किंवा 1 असेल, 2 असेल, ती जी टर्म असेल त्याला आउटसाइडला घ्यायचं. आता इथं d चा लिस्ट पॉवर काय, इथं 3, इथं 1 आहे आणि इथं काय 0 आहे, म्हणजे लिस्ट पॉवर टर्म कोणती आहे, 2 आहे, म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे, तिला आउटसाइडला घ्यायचं आहे. ओके, देन टू फाइंड पर्टिक्युलर इंटिग्रल pi 1/d cube minus 3d plus 2 into x square. Okay, take this constant as outside, then we get this as 1 and here as divided by 2. Then 1/, this 2 is outside, what is remain, 2 divided by 2 is 1. The remaining term त्याला काय, पूर्ण टर्मला 2 ने डिवाइड होते, म्हणजे d cube minus 3d divided by 2 into this x square. Then this is in the form of 1/1 plus z. Z म्हणजे काय, पूर्ण व्हॅल्यू, this is our z. Okay, this is in the form of 1/1 plus d cube minus 3d divided by 2 into x square. Okay, this is 1/1 plus z फॉर्म. ही जी पूर्ण टर्म आहे ती काय, z ची टर्म आहे. आता 1/1 plus z चं जे एक्सपान्शन आहे ते काय, 1/1 plus z is 1 minus z plus z square minus z cube plus dot dot dot. आता इथे z च्या जागी काय करायचे, पूर्ण टर्म रिप्लेस करायचे. देन दिस हॅज 1/2 टाइम आणि एवढ्याच टर्म घ्यायचे
आता ज्यावेळेस डी काय येतं वरती येतो, ही झेडची टर्म वरती येते म्हणजे काय होती ती डी होती. डी म्हणजे काय असतं डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअरचे जेवढे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असतील तेवढ्याच टर्म लिहायच्या, बाकीच्या याची गरज नाही. कारण काय होतं एक्स स्क्वेअरचे किती डेरिव्हेटिव्ह येणार आहे, फार तर 2 डेरिव्हेटिव्ह येणार म्हणजे डी स्क्वेअर पर्यंत. डी क्यूब पण याची गरज नाही, पण आता इथं फर्स्ट टर्म मध्येच डी क्यूब आहे तो आपण घेऊ. देन दिस हॅज 1 मायनस झेड म्हणजे काय ही पूर्ण टर्म डी क्यूब मायनस 3d डिवायडेड बाय 2. आता झेड स्क्वेअर म्हणजे काय 1 मायनस झेड म्हणजे झेड म्हणजे ही टर्म. आता झेड स्क्वेअर म्हणजे काय हिचा स्क्वेअर. देन डी क्यूब मायनस 3d डिवायडेड बाय स्क्वेअर प्लस डॉट 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 आणि आउटसाइडला काय येणार एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. आता क्यूबची घ्यायची टर्म गरज नाही कारण डी स्क्वेअर म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह पर्यंतच टर्म येणार आहे, त्याच्या पुढची टर्म येणार नाही. कारण एक्सचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो, सेकंड डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह काय होतं 0 होतं. ओके एक्स स्क्वेअरने काय करायचं आहे 1 ला ह्या टर्मला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. मल्टिप्लाय दिस एक्स स्क्वेअर इनसाइड त्याचा स्क्वेअर काढला वरच्या टर्मचा स्क्वेअर या 2चा पण स्क्वेअर म्हणजेच काय होईल 1/4 प्लस 1/4 1/4 टाइम डी क्यूब. आता इथं ए आणि बी टर्म आहे, ए प्लस बी किंवा ए मायनस बी पण म्हणू शकता. तर त्याचा स्क्वेअर जर काढला तर डी क्यूबचा स्क्वेअर काय डी रेज टू पॉवर 6 मायनस 2 टाइम्स मीन्स 6 डी रेज टू पॉवर 4 प्लस 9d स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. त्याचा डी क्यूब मायनस 3dचा स्क्वेअर म्हणजेच काय होतं हे 1/2 हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहील एक्स स्क्वेअर इथे 1/2 डी क्यूब इंटू एक्स स्क्वेअर याने परत एक्स स्क्वेअरने परत टर्मला इनसाइडला मल्टिप्लाय केलं. डी क्यूब इंटू एक्स स्क्वेअर मीन्स थर्ड डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 2x सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 0. ओके थर्ड डेरिव्हेटिव्ह 0 मीन्स ही टर्म 0 येईल 0 मायनस 3 इंटू डी ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय 2x प्लस दिस हॅज 1/4 देन 6 डेरिव्हेटिव्ह थर्ड 0 येतं तर 6 पण 0 येणार आहे, फोर्थ पण 0 येईल प्लस 9 सेकंड डेरिव्हेटिव्ह काय होतं डी म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर सेकंड डेरिव्हेटिव्ह डी क्यूब थर्ड डेरिव्हेटिव्ह इन दिस वे. देन सेकंड डेरिव्हेटिव्ह इज 2. Then what we get finally particular integral as this has 1/2 outside x square this minus and this minus plus and here 2 and here 2 cancel होते म्हणजे काय राहणार फक्त plus 3x. Then 1/4 म्हणजे out of this 2 and 2 get cancelled 9/2 plus 9/2 which is the value of particular integral. The complete solution किंवा त्यालाच काय म्हणतात जनरल सोल्युशन y is equal to CF plus PI is the complete solution.